हॅलो नमस्कार. माझ्या मनारेच्या आपल्या आजच्या भागात जिथे आपण सी या अक्षरापासून सुरुवात करतोय, तुम्हा सगळ्यांचं मी अंकिता आणि मी डॉक्टर श्रद्धा खूप मनापासून स्वागत करतो. श्रद्धाताई, परवा माझ्या मैत्रिणीशी नेहमीप्रमाणे माझ्या प्रदीर्घ गप्पा झाल्या बरं. आणि बरंच काय काय सुरू होतं. त्यामुळे मग मी सगळी बड 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 केली आणि शेवटी तिला म्हटलं छान मारी, म्हटलं मला इतका वैताग आलाय ना या सगळ्याचा. म्हणजे अंकिता, तुला याचा वैताग आलाय की हे सगळं घडतंय, का तुला याचा राग आलाय की तुझ्या कंट्रोलच्या हे सगळं बाहेर जातंय? मी म्हणते की नाही, हे मला मान्य असतं अनेक वेळेला की सगळं काही आपण कंट्रोल करू शकत नाही. ठीक आहे, असतात गोष्टी ज्या माझ्या कंट्रोलच्या बाहेरच्या आहेत. पण ती म्हणाली की हो हे ठीक आहे, पण तुला वाटतं ना की हे सगळं माझ्या कंट्रोलमध्ये पाहिजे? म्हटलं हो, इन अ वे. म्हणजे अंकिता, यू आर बिकमिंग अ कंट्रोल फ्रीक. आणि मी शेवटी की फ्रीक, कंट्रोल पर्यंत ठीक आहे पण फ्रीक फ्रीक हा ही जरा अतिशयोक्ती आहे. एक्झॅक्टली. पण अगोदर मीच तुला सर्टिफिकेट देते, तू नाही आहेस कंट्रोल फ्रीक. ओके, दॅट इज सो रिलिव्हिंग टू नो की मी कंट्रोल फ्रीक नाहीये. हा, पण आपण आज याच्याबद्दल बोलूया ओके, की कंट्रोल आणि त्याचं एक्स्ट्रीम व्हर्जन कंट्रोल फ्रीक. बरं. सुरुवातीला हेच विचारते की कोणत्या कोणत्या गोष्टींवर आपला कंट्रोल हवा, हा एक मुद्दा, आणि कोणत्या कोणत्या गोष्टींवर तो असावा असं आपल्याला वाटतं, ज्यांच्यावरती नसला तरी चालतो किंवा नसतोच. मला हेच सांगा सुरुवातीला. मुळात ना हे सगळं धादांत खोटं आहे, कंट्रोल असावा. अरे ओके. तो नसतो म्हणूनच तर असावा असं वाटतं ना क्या बात आपल्याला. आहे. हे बघ, आता आपण जरा ह्याच्यासाठी मराठी शब्द वापरूया. कंट्रोल म्हणलं की जरा जास्त काहीतरी वाटतं. नियंत्रण आणि अतिनियंत्रण. करेक्ट. आता बघ, नियंत्रण सकाळी उठल्यापासून आपल्याला बऱ्याच गोष्टी असतात की ज्यांच्यावर आपलं नियंत्रण असावं असं वाटतं, पण ते सुटतं. बरोबर. आणि हे नाहीये म्हणूनच तर आपण त्याला पकडायचा प्रयत्न करतोय. करेक्ट. मला सकाळी अमुक वाजता उठायचं आहे, हा, ही माझी इच्छा आहे, बरोबर. पण मी उठू शकले नाही, म्हणजेच काय तर माझं नियंत्रण गेलं. म्हणजे अर्थात. दिवसाच्या डोळे उघडण्याच्या वेळेपासून या गोष्टींचा आपला झगडा सुरू झालेला असतो. बरोबर. तो रात्री मला इतके वाजता झोपायचंय, पण नाही ना, अगदी कोणाचा अगदी तरी फोन येतो आणि अगदी. कोणीतरी हो. रडत असतं तर मला ऐकावं लागतं. मी रेळं बघत बसते. वडेवर सगळ्यांचं काहीतरी. अर्थात. म्हणजे मला काय सांगायचं की डोळे उघडल्यापासून डोळे बंद करेपर्यंत आपलं किती वेळेला नियंत्रण घसरत असेल बघ. बरोबर बरोबर. तर त्यामुळे हे नियंत्रण हे प्रकरणच जरा मोठं आहे खूप. जे सारखंच घसरून जात असतं ग. करेक्ट. ते फारच बुळबुळीत आहे, घसरत राहतं हातात आणि आपण पकडत राहतो हो. त्याला. ओके, बरोबर. तर नियंत्रण कशावर असावं? नियंत्रण फक्त स्वतःवर असावं, पण त्यातही स्वतःला एक्सक्युजेस द्यावेत. म्हणजे हे कसं हा. कॉन्ट्राडिक्टरी आहे ना सेंटेन्स. हो हो. अगं खरी सिच्युएशनच अशी आहे. मला असं वाटतं की नियंत्रण म्हणजे ज्याच्यानी कोणाचं तरी नुकसान होणार आहे माझ्यासह, अशा गोष्टींना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा, आणि ज्याच्यानी काही कोणाचं नुकसान होणार नाहीये हा. अशा गोष्टी सोडून द्याव्यात. ओके, दॅट इज काइंड ऑफ सॉर्टेड. कारण हे बघ, मला असं वाटत असतं हा. की नाही हे असं घडलंच पाहिजे, मला इतके मार्क मिळालेच पाहिजे, बरोबर. माझ्याकडून दिवसभरात हे काम झालंच पाहिजे. हो. पण कधी कधी होत नाही. त्याला भरपूर, आता आपण त्या फॅक्टर्सकडे बरेचदा आलेले आहोत आपण, अगदी की अगदी. एखादा टास्क आपला का पूर्ण होऊ शकत नाही. मग होतं काय की एखादं काम झालं नाही, मग आपल्याला काय यायला लागतं की मी नाही करू शकले हे. बरोबर. हो, तुम्ही नाही करू शकलात, पण याच्यासाठी तुम्ही एकटे जबाबदार आहात का? काही अशाही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये की ज्या तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या होत्या. म्हणून नेहमीच एखादं फेल्युअर आलं की माणसाने अगोदर या गोष्टींचा विचार करावा, विदिन कंट्रोल आणि बियॉन्ड कंट्रोल. करेक्ट. की याच्यातले जे काही पॉझिटिव्ह फॅक्टर्स होते फॉर द फेल्युअर, तर त्याच्यातले बियॉन्ड कंट्रोल किती होते आणि विदिन कंट्रोल किती होते. मग ते विदिन कंट्रोल जे होते त्यांच्यावरचं नियंत्रण का बरं घसरलं माझं? बियॉन्ड कंट्रोलचं तर सोडूनच दे. बरोबर, ते आपल्या कंट्रोलमध्ये नाहीच आहे. हा, म्हणजे तू आणि मी भेटणार आहोत, मी घरातून वेळेवर निघालीये, मी वेळेवर माझी रोजची ट्रेन पकडलीये आणि काहीतरी सिग्नलचा इश्यू झालाय म्हणून ती ट्रेन थांबलीये. बरोबर. हे माझ्या बियॉन्ड कंट्रोलचं आहे ना. करेक्ट. मी त्या ट्रेनमध्ये पण आहे, मग मी काय उतरून ट्रेनला धक्का मारणार आहे? बरोबर. तर असं क्लिअर कट स्वतःला शांत डोक्याने विचार केला तर ह्या गोष्टी कळू शकतात. मुळात तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवायला अगोदर शिकलं पाहिजे, जे तुमच्या नियंत्रणात असलं पाहिजे. एक्झॅक्टली. की काही झालं तरी पण मी उगाचच
टेम्पर लूज करणार नाही. हम्म. हा, हे मात्र तुमच्या नियंत्रणात असलं पाहिजे, की कारण त्याच्याने तुमचं नुकसान होत आहे. करेक्ट. मग तुम्ही स्वतःला शांत ठेवा, म्हणजे तुम्हाला क्लासिफिकेशन करता येईल की हे कारण तुमच्या कंट्रोल मधलं आहे का बियॉन्ड कंट्रोल आहे. बियॉन्ड कंट्रोल असेल तर सोडूनच द्या, त्याला तुम्ही काही नाही करू शकत. बरोबर. विदिन कंट्रोल असेल तर त्याला त्यावेळी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. कधी कधी तेही नियंत्रणातून जातं, हो. तर मग त्यावेळेला स्वतःला धडा द्या, पुढच्या वेळेला ही चूक करायची नाही. पुढच्या वेळेला नियंत्रण ठेवण्यात काय काय चुका झाल्या त्या मी सुधारून घेईन. ओके. हेच करू शकता तुम्ही. त्यामुळे याची अशी काही लिस्ट नाहीये बरोबर बरोबर. की हे नियंत्रणात ठेवलंच पाहिजे, हे नाही. म्हणून माझं ते सुरुवातीचं असं विचित्र अर्थाचं स्टेटमेंट होतं. तसंच आपलं मन आहे, आपल्या मनाचे वेगवेगळे कांगोरे आहेत, त्या तेवढेच गोंधळ घालत असतात. त्यामुळे आपण ते नाही कंट्रोल ठेवू शकत. त्या फुलाच्या पाकळ्या आहेत, तुम्ही कितीही बांधून ठेवल्या तरी त्या उमलणार आहेत आणि अशा बाहेर जाणार आहेत. त्यामुळे सगळं काही नियंत्रणात ठेवता येत नाही. हे असं ब्लॅक आणि व्हाईट नाहीये की हे नियंत्रणात, हे नाही. अगदीच. तर काय आणि कसं नियंत्रणात ठेवायचं हे तुमचे शरीर आणि तुमचं मन आणि त्याचे रिपरकशन्स त्याच्यावरून ठरवा. करेक्ट. ह्या सगळ्या गोष्टी व्यक्तिगत आहेत. माझं नियंत्रण कशावर असावं आणि तुझं कशावर नसावं हे मी आणि तुझं तू ठरवा. बरोबर बरोबर. पण जो शब्द माझ्या मैत्रिणीने माझ्यासाठी वापरला त्या दिवशी, कंट्रोल फ्रीक. येस. म्हणजे असं आपल्याला म्हणता येईल की तुम्ही जे आता क्लासिफिकेशन केलं की या विदिन कंट्रोल आहेत आणि या बियॉन्ड कंट्रोल आहेत, त्या ज्या बियॉन्ड कंट्रोलच गोष्टी आहेत त्याच्यावरती सुद्धा माझा कंट्रोल असावा, हा जो अट्टहास आहे तो असणाऱ्या व्यक्तींना आपण कंट्रोल फ्रीक म्हणतो. हो, म्हणता येईल. पण अगोदर ना ही माणसाशी का होतात हे बघूया, म्हणजे मग आपल्याला कळेल की आपण कंट्रोल फ्रीक आहोत की नाहीये. नियंत्रण करणारी काही माणसं असतात, ते डॉमिनेट करतात सगळ्यांना. पण परत अशी माणसं सगळीकडे सारखी वागत नसतात. ती काय करतात, आपल्या समोर झुकणारी माणसं दिसली की त्यांना ठेवायला लागतात. मग आता तो माणूस जो कोणी कंट्रोल फ्रीक आहे, तर ती एक आपली हायरार्की असते बघा, अथॉरिटी असण्याची. त्याच्यामध्ये कुठल्या लेवलवर ती व्यक्ती आहे त्याच्यावर त्याचं कंट्रोल फ्रीक असणं अवलंबून आहे. ती व्यक्ती जितक्या खालच्या लेवलवर आहे, बिचारीची इच्छा असली तरी पण ते कोणाला डॉमिनेट करणार, कारण खाली कोणी नाहीच आहे ना. आणि ती व्यक्ती जितकी वर तितकं तिचं प्रमाण वाढलेलं असतं. आता परत अतिनियंत्रित करणारी व्यक्ती कशी असते ते अगोदर बघायला. त्यांना असं वाटत असतं की सगळं काही माझ्याच मनासारखं झालंच पाहिजेच. करेक्ट. शुड, मस्ट, ऑट. जर तुमच्या डोक्यात असं येत असेल, च येत असेल, तर समजून घ्या बॉस की तुम्ही कंट्रोल फ्रीक आहात. किंवा तुमच्या समोरचा माणूस जर असं म्हणत असेल तर त्यालाही समजून घ्या, कारण आपल्याला दोन्ही गोष्टींची डील करावं लागतं. कधी आपण होतो, कधी समोरची व्यक्ती आपल्यासोबत तशी वागते. आता हे का घडतं, इथे मेंदूत काय चालू होतं म्हणून हे घडतं. त्या माणसांचा इतरांवर विश्वास नसतो. करेक्ट. बेसिक. बरोबर. आणि म्हणून मग त्यांना असं वाटत असतं की मी म्हणलं तसं झालं पाहिजे. विश्वासाचा अभाव. मग यांचा स्वतःवरही विश्वास डळमळीत असतो आणि दुसऱ्यांच्यावरही. त्याच्यासोबत भीती पण असते की या माणसानी, मी ज्याला काम सांगतोय त्यांनी जर काम पूर्ण नाही केलं व्यवस्थित मला पाहिजे तसं, तर नुकसान होईल आणि ते मला परवडण्यासारखं नाहीये. त्याच्यामुळे असं होत असतं. आणखीन एक थोडासा तो जो ओसीडी वाला अस्पेक्ट असतो ना, तोही असू शकतो या लोकांमध्ये. हे काम असंच पूर्ण झालं पाहिजे. बरोबर. इकडची काडी तिकडे चालत नाही. मग हे तुला नाही ना जमत, किंवा मग मी काय करणार, तुझ्यावर विश्वास नाही माझा की मी ज्या इन्स्ट्रक्शन्स दिल्यात तसं तू काम करशील, म्हणून मग मी तुझ्या डोक्यावर उभं राहणार. हे असं कर, हे असं कर, मायक्रो मॅनेजमेंट. किंवा मग मीच करते, हाही एक आस्पेक्ट आहे. ते फार थोडी करतात ग तशी. ओके. तसं असेल तर फारच छान ना. पण त्याचं समोरच्यावरती बर्डन येऊ शकतं ना पुन्हा. परत ह्या गोष्टी टीम मध्ये जास्त त्रासदायक होतात. करेक्ट. का होतात ती माणसं, एकतर आपण त्यांची सायकी बघितली की त्यांना भीती वाटत असते, फारच परिपूर्णतेचा ध्यास असतो त्यांचा, आणि त्यांचा विश्वास नसतो. आता आणखीन काय आहे तर असुरक्षित वाटत असतं त्यांना, म्हणजे की चुकलं तर. बरोबर. ही भावना जर जास्त असेल तर ती व्यक्ती आपल्याला म्हणते की राहू दे, हे मीच करते म्हणून. आणखीन ही व्यक्ती काय करत असते माहिती का, सगळं तर आपल्यावर स्वतः ओढून घ्यायचं आणि मग सगळ्या कामांचा डोंगर साचला की आपल्यावर टाकायचं, काय काय करू मी, सगळं मीच करते.
असं. बरोबर. किती त्रास आहे मला हे पण, हे पण, हे पण. अरे तुम्ही दुसऱ्यांच्या हातात दिलंच नाही, विश्वासच नाही दाखवला, तर तुम्हाला कोण कशी मदत करू शकेल? बरोबर, बरोबर. म्हणून मग असं होतं. हं. बरं इथे पण हे असू शकतं, की पास्टमध्ये असं झालेलं असू शकतं, की एखादं काम तुम्ही कोणाला तरी सांगितलं आणि ते घडलं नाही आणि मग त्याचा खामियाजा सगळ्यांना करेक्ट. भोगावा लागला. पण मग असं जरुरी नाहीये, की यावेळेला पण तेच होईल. कदाचित तुम्ही व्यक्ती बदलू शकता. हं, हां, हं. मायक्रो मॅनेजमेंट करण्याऐवजी तुम्ही फक्त त्या माणसाला हे इन्स्ट्रक्ट करू शकता, की कामाचे टप्पे आहेत असे-असे आणि प्रत्येक टप्प्यावर तू मला इन्फॉर्म कर, की बरोबर, काय-काय काम झालंय. बरोबर. मला असं वाटतं, की कुणालाही काम जेव्हा तुम्ही सांगता, तेव्हा त्या माणसाला काम सांगावं. काम करण्याची पद्धत सांगू नये. कारण ती हं. प्रत्येकाची वेगळी असते. अगदीच. मग जर तुम्ही काम करण्याची पद्धतही सांगायला लागलात, तर मग त्या माणसाचं डोकं बिथरतं, मन हं. बिथरतं आणि मग तो माणूस रागावतो. तो बरोबर. म्हणतो, की मला एवढी अक्कल नाहीये का, की कसं करायचं? मग तो करेक्ट. म्हणतो, "तूच साहजिक कर." आहे, साहजिक आहे. हां. किंवा मग तो काय करायला लागतो, हे नॅचरली घडत असतं सगळं. ठीक आहे, तू सांगतोयस ना, मग तू सांगतोस तसंच करतो. हां. भले त्याच्यात 4 4 चुका होऊ चुका दे. होऊ देत. बरोबर. त्याची जबाबदारी तुझी, माझी नाही. कारण तू एक्झॅक्टली, सांगितलंय. एक्झॅक्टली. म्हणून माणसाला जेव्हा आपण कुणाला तरी काम सांगतो काहीतरी, एक टास्क देतो, तेव्हा त्याला मोडस ऑपरेंडी सांगू नये. हं. त्याला टार्गेट द्यावं आणि फारच त्याच्यावर विश्वासच नसेल, तर त्या प्रत्येक टप्प्यावर "तू काय-काय झालं हे मला सांग." हे असं सांगावं. म्हणावं फक्त. बरोबर. फार नाकमध्ये घालू नये. हां, हां. आणि फॉल्ट फाइंडिंग मशीन म्हणून पण काम करू नये. काही लोक असतात असे आपल्या बाजूला जे कंट्रोल फ्रीक असतात ते. हं. त्यांना फक्त चुकाच दिसत असतात. बरोबर. लिस्ट करू नकोस. नाही. नियंत्रणात राहा. डोक्यानं करायला घेतली. ते दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. कोण बरं? म्हणून असं जरुरी नाहीये, की प्रत्येक वेळेला ती व्यक्ती तेच करेल. कदाचित तेव्हा त्या माणसाला माहिती नसेल, बरोबर. काम कसं करायचंय. म्हणून झालं असेल, त्याचा मूड नसेल. माणूस बदला, पद्धत बदला, हं, संवाद हं. साधा. करेक्ट. हे प्रत्येक वेळेला आवश्यक आहे. पुढे परिपूर्णतेचा आग्रह. हो. तुमची परिपूर्णतेची डेफिनेशन आणि आणखीन कोणाची तरी ही वेगळी असू शकते. बरोबर. मला सेकंदाचा सुद्धा उशीर चालत नसेल आणि तुला तासभर उशीर चालत असेल, तर तू आणि मी एका नोटवर येणारच नाहीयेत. शक्यच नाही. बरं काम तर करायचंय सोबत. हं. सुवर्णमध्य साधावा लागेल किंवा मग आपल्याला काय करावं लागेल, हे काम तुझं तूच पूर्ण करायचं. हां, मी त्याच्यात पडणारच नाही. हां, सगळी त्याची जे काही त्याचे नारळ फुटतील, त्याच्या चुका वगैरे सगळं तुझं तू बघ. हां. माझी काही जबाबदारी चांगलंही नाही. तुझं, वाईटही तुझं. तुझं. हं. कारण तू आणि मी 1 सेकंद आणि 1 तासावर आहोत ना. बरोबर. हां, मग तो अर्ध्या तासापर्यंत येण्यापेक्षा इट इज बेटर पॉसिबलच की नाहीये. हां. पॉसिबलच नाही. एवढा डिफरन्स असेल, बरोबर. हा पॉसिबल नाही. हां, माझं 1 सेकंद असेल आणि तुझं 10 मिनिट असेल तरी सुद्धा होऊ हो, शकतं. हो. पण हे काही गॅप्स या अनब्रिजेबल असतात. हे मान्य एक्झॅक्टली. करायला पाहिजे पहिलं. हे एक्सेप्ट करा आणि हं. मगच तुम्ही मग तुम्ही सगळं त्या माणसाला देऊन टाका. तुझं तू बरोबर. बघ. हं. याच्यात मी येणारच नाही. ओके. ते कंट्रोलच्या बाहेर आहे हे एक्सेप्ट करा. एक्झॅक्टली. 1 सेकंद आणि 1 तास हे कसे कंट्रोलमध्ये येऊ शकतील? करेक्ट. मग विश्वास ठेवायला शिका हं, समोरच्यावर, हं. की बाबा करेल तो. बघा, वाटलंच तर ऑफर करा मदत, की काही मदत हवी आहे का? किंवा अरे, हे असं केलं तर याच्यापेक्षा जरा बरं होईल. बरोबर, सांगण्याची पद्धत. बरोबर. तू हं. असं म्हणाली ना, की त्याच्याऐवजी हे जर तू असं बोललीस किंवा हे जर तू असं केलंस तर येस. कसं होईल? चांगलं होईल असं वाटतं का तुला? बघ एकदा करून. हां, हां. मी कंपल्शन करत नाहीये. करेक्ट. जेव्हा माझा टोन असा असतो, तेव्हा समोरच्याचा पण "अरे हो ना." ह्या लेव्हलला येतो. कारण हं. मी चूक दाखवत नाहीये. बरोबर. हे काय केलंय? मग तो माणूस पण डिफेन्सिव्ह होतो. करेक्ट. माणसं डिफेन्सिव्ह झाली, की सगळं संपलं. बरोबर. मग तुम्ही लढायाच करता. अगदीच, मग अगदीच. तलवारीच काढता तुम्ही आणि हं. दांडपट्टा पण सोबत दोन्ही चालवता. आणि मग ती परिस्थिती पूर्णच हाताबाहेर मग ते जाते. सगळंच मेलं. करेक्ट. मग ते कोणाच्याही नियंत्रणात राहत नाही ते. हं. म्हणून आणि भीती, की तुम्हाला जे वाटतं, की नुकसान होईल असं जरुरी नाहीये. नियंत्रण म्हण किंवा अतिनियंत्रण म्हण, ह्या जर तुमच्या सोबतच्या व्यक्ती करत असेल किंवा तुम्हीही जर करत असाल, तर हे ओळखायचं कसं? हं. तुम्ही फार तणावग्रस्त असता सतत आणि हे काम नेहमी चालणारं असतं. हो. मग तुम्ही तणावग्रस्त राहायला लागलात, की तुम्हाला भीती वाढायला लागते. बरोबर. कुठल्याही गोष्टीचा तणाव आला, की माणसाने शांत बसावं आणि विचार करावा, की हा कुठून येतोय? याचा सोर्स काय आहे? करेक्ट. मग तो एकदा कळला, की आपल्या सोबतच्या लोकांशी बोलावं. हे आपण परत या हां, मुद्द्यावरती येतो, की बोलावं. बोलावं. हां. त्यांच्याशी मोकळा संवाद झाला, की थोडासा विश्वास ठेवा समोरच्यांच्यावर, की हं. करतील ती लोकं माणसं जे काही काम आहे ते. आणि सगळ्यात अगदी मोठा हत्तीच्या सोंडे एवढा खडू, येस. त्याची अंडरलाईन, हं. की छोट्या-छोट्या गोष्टी सुद्धा नियंत्रित करण्याचा प्रयत्न सोडून द्या.
लेट गो करायला शिका. फार महत्वाचं आहे. हा, की चलता है बॉस, होईल पुढच्या हा. वेळेला नीट होईल, Correct. जाऊ दे, असं म्हणून जे आहे लेट गो करणं, छोट्या छोट्या गोष्टी कानाडोळा करणं, या गोष्टींमधून पण तुम्ही हे जे अतिनियंत्रण आहे ते नियंत्रणापर्यंत येऊ शकता. नियंत्रणात आल्यानंतर मग तुम्हाला हे कळू शकतं की हे विदिन कंट्रोल आहे का बियॉन्ड कंट्रोल आहे. बरोबर. आणि म्हणून मग आपण आपल्यामध्ये बदल करू शकतो. सपोज आता आपण दोघी जणी कंट्रोल फ्रीक आहोत. मी माझा तो जो गुण आहे तो मी नीट करू शकते, बदलू शकते. बरोबर. मी तुला फार तर रिअलाइज करायला मदत करू शकते. मी तुझा आरसा म्हणून काम करू शकते, पण मी तुला बदलू नाही शकत. करेक्ट. मी मलाच बदलू शकते. मग जर तू असशील तर मी काय करायला हवं, तुझ्याशी कसं वागायचं हे पण मी ठरवायला हवं. बरोबर. म्हणजे काय करायला हवं, तर मी प्रत्येक वेळेला तू जे काही माझ्यावर सोडलंय, वागबाण सोडले, ते झेलायलाच पाहिजेत असं काही नाही. मी पण लेट गो करायला हवं, कारण मला माझा मेंदू शांत ठेवायचा आहे. करेक्ट. तर तुम्ही असं वागलात तरच या गोष्टी सगळ्या नियंत्रणात राहू शकतात. अतिनियंत्रणात जाण्यापेक्षा नियंत्रणात राहू शकतात. करेक्ट. श्रद्धाताई, आपण या भागाची सुरुवात केली होती तेव्हा माझ्या मनात हा प्रश्न होता की एम आय रिअली अ कंट्रोल फ्रीक? ॲट टाइम्स. येस. समटाइम्स पण नाही, ॲट टाइम्स. आपण असतो, सगळेच असतो. एक्झॅक्टली. पण आता हा भाग संपवताना असं वाटतंय की अरे नाही, अगदी कंट्रोल फ्रीक इतकी वाईट परिस्थिती नाहीये, पण तुम्ही ज्या काही गोष्टी सांगता ना त्या कधी कधी मी पण करते. समोरच्यावरती पुरेसा विश्वास न ठेवता येणं, किंवा नाही हा व्यवस्थित करणारा माणूस त्याच्यापेक्षा मीच करते, ही टेंडन्सी जी आहे ती कधी कधी माझ्यात डोकावते सगळ्यांच्यातच. आणि आता मला असं वाटतंय की अरे नाही, या गोष्टी लेट गो करायला शिकण्याच्या प्रोसेसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रवास सुरू करायची गरज आहे. हो, नक्कीच नक्कीच. त्यामुळे आपल्या श्रोत्यांनाही असं आवाहन करूया की ह्या सगळ्या आमच्या गप्पांमध्ये कुठेतरी तुम्ही स्वतः तुम्हाला दिसलात का हे आम्हाला नक्की कळवा. त्याच्याशी तुम्ही डील कसं केलं आणि करताय हेही आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि कुठलंही नियंत्रण न ठेवता आमचे सगळे भाग ऐका, आमच्याशी संवाद साधा. ऍब्सोल्युटली. आजच्या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या भागात नव्या विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.